मुळातच आधी लेखन हा माझा पिंड नव्हता. मी लिहू शकतो यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. कारण 3 तासाचा पेपर कधी नीट लिहिला नाही मी. म्हणजे ते पूर्ण कधी झालं नाही लिहून. त्यामुळे लिहिणे किंवा मी लेखक होईन वगैरे असं कधीही आयुष्यात स्वप्नात सुद्धा असली भयावह स्वप्न सुद्धा पडली नाहीत मला कधी. दिग्दर्शनासाठी खूप वेळा ह्याच्याकडे स्क्रिप्ट माग, त्याच्याकडे माग. मग लोक कोणी बिझी आहे, कोणी कोणाला वेळ नाहीये, असं करत-करत मग शेवटी असं व्हायचं, की आता काय करायचं? मग जाऊ दे स्वतःच लिहू. काय होईल तर फार-फार तर वाईट होईल जे होईल ते. बरोबर आहे. असं करून मी स्वतः लिहायला लागलो आणि मग या क्षेत्राकडे म्हणजे ते दुकान चालायला लागलं फॉर एक्झाम्पल. मी ना पूर्वी असं पटकथा लिहितोय किंवा स्क्रीन प्ले लिहायचा आहे मला असं वगैरे खूप असं मोठं काहीतरी करतोय असं वाटायचं. तर त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते. त्यावेळेला घरी एकदा कोणाचा तरी फोन आला होता आणि मी बोलत होतो, की स्क्रीन प्लेमध्ये आपण असं करूया, तसं करूया वगैरे असं मोठं एक जरा असतं ना. तर माझे बाबा बाजूला पेपर वाचत बसले होते. त्यांचा ह्या क्षेत्राशी काडीचा संबंध नाही. ते बँकेत नोकरीला होते शेवटपर्यंत आणि तर बाबांनी मला विचारलं नंतर, की "काय स्क्रीन प्ले काय असतंय?" मग मी त्यांना बराच वेळ समजावलं, की असं असतं, मग सीन असे असतात, मग कटिंग पॉइंट्स असतात त्याला, मग हे असतं, ते असतं. मग असं लिहावं लागतं, असं डिटेलमध्ये सगळं लिहावं लागतं, असं बराच वेळ ऐकल्यानंतर म्हणाले, "अच्छा, अच्छा. म्हणजे स्क्रीन प्ले म्हणजे व्हॉट इज टू बी शोन ऑन द स्क्रीन." बरोबर. मला म्हटलं एवढ्या वेळ मी बडबड करून नाही नीट समजावू शकलो आणि यांनी एक इतकंच एका 3 अर्ध्या शब्दात. वाक्यात ते संपवलं. नमस्कार. महा एम-टी-व्ही गप्पांमध्ये तुमचं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. नाटक असो, सिनेमा असो, शॉर्ट फिल्म असो किंवा वेब सीरीज. तुम्हाला जे पडद्यावर दिसतं, त्याच्या मागे अपार मेहनत असते, ती एका लेखकाची. मग ती पटकथा असो किंवा संवाद असो. लेखन हे अत्यंत महत्त्वाची बाब ही धरली जाते आणि यासाठी नाटकाचं लेखन कसं करावं, एकांकिका लिहावी कशी, वेब सिरीजसाठी काय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, याची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आहेत प्रसिद्ध लेखक गणेश पंडित. गणेश पंडित यांना नुकताच 61वा राज्य शासनाचा जग्गू ज्युलियट या सिनेमासाठी उत्तम संवाद लेखक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. गणेश सर, महा एम-टी-व्ही गप्पांमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. गणेश पंडित म्हणजे पटकथा लेखन असं म्हटलं जातं किंवा हेच आम्ही ऐकत आलोय. जे बघितलं म्हणजे आज जग्गू ज्युलियटसाठी तुम्हाला अवॉर्ड मिळालाय. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचे पिक्चर म्हणजे जे गाजलेले आहेत म्हणजे बालक पालक, येलो, हिचकी. तर पटकथा लेखनाची सुरुवात कशी झाली? पटकथा लेखन बेसिकली ना ते अ, मुळातच आधी लेखन हा माझा पिंड नव्हता. मी लिहू शकतो यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. कारण 3 तासाचा पेपर कधी नीट लिहिला नाही मी. म्हणजे ते पूर्ण कधी झालं नाही लिहून. त्यामुळे लिहिणे किंवा मी लेखक होईन वगैरे असं कधीही आयुष्यात स्वप्नात सुद्धा असली भयावह स्वप्न सुद्धा पडली नाहीत मला कधी. बरोबर. त्यामुळे प्रॉब्लेम होता. पण ते म्हणतात ना, की गरज ही शोधाची जननी आहे वगैरे. तर तसं मला गरज पडायला लागली आणि मग मी लिहायला लागलो. अदरवाईज मला दिग्दर्शक व्हायचं होतं. जे मी झालं सुद्धा. आजही मी डायरेक्ट करतो. पण दिग्दर्शनासाठी खूप वेळा ह्याच्याकडे स्क्रिप्ट माग, त्याच्याकडे माग. मग लोक कोणी बिझी आहे, कोणी कोणाला वेळ नाहीये, असं करत-करत मग शेवटी असं व्हायचं, की आता काय करायचं? मग जाऊ दे स्वतःच लिहू. काय होईल तर फार-फार तर वाईट होईल जे होईल ते. बरोबर आहे. असं करून मी स्वतः लिहायला लागलो आणि मग या क्षेत्राकडे म्हणजे ते दुकान चालायला लागलं फॉर एक्झाम्पल. ओके. आणि दुकान चालतंय म्हटल्यानंतर मग का शटर बंद करायचं म्हणून मग ते कंटिन्यू झालं. बरं. मग पण लेखनच मजा त्यातलं अशी का? आहे, की पटकथा असते ही गोष्ट समजायला, उमजायला बरीच वर्ष लागली. कारण अगोदर असं असतं, की सिनेमा किंवा सीरियल बघतो आपण किंवा कुठलीही स्क्रीनवरची गोष्ट बघतो. आपण बेसिकली त्या गोष्टीत गुंततो आणि नंतर गोष्ट संपते. मग ती गोष्ट संपल्यानंतर आपल्याला किती मजा आली, काय आलं याच्यावर सगळं गणित असतं. हे सगळं करत असताना मला अ, वाटायचं की गोष्ट जसं नाटक असतं, नाटकात आपण सीन्स लिहितो आणि सीन्समध्ये सगळे डायलॉग्स असतात. तर हळू-हळू कळायला लागलं की
नाटकाचा प्रेक्षक आणि सिनेमाचा प्रेक्षक वेगवेगळा आहे. कारण सिनेमाचा प्रेक्षक हा नाटकासारखा एका जागेवर बसत नाही. अच्छा. नाटकाचा प्रेक्षक हा एका एका खुर्चीत बसून अखंड नाटक बघतो. त्याला सगळं जे काही आहे ते समोर असलेल्या लोकेशन्समध्ये त्याला दिसतं. जे त्या लोकेशन्समध्ये दिसू शकत नाही त्या गोष्टी ते संवादात म्हणतात, की अरे त्या दिवशी बर. गार्डनमध्ये असं झालं होतं किंवा खिडकीतून बघून तो बघतो आला. आता सिनेमाचा प्रेक्षक तसा नाही. सिनेमाचा प्रेक्षक ऍक्च्युली तुम्ही कुठेही नेऊ शकता. कारण तो तसा प्रेक्षक म्हणायला गेलं तर कॅमेरा आहे. तर बर. कॅमेऱ्यातूनच जे दिसणार तेच प्रेक्षक बघणार आहेत. त्यामुळे कॅमेरा कुठे कुठे जाऊ शकतो तिकडे तिकडे जा. बर. त्या त्या लोकेशन्सना जा आणि लोकांना दाखवा काय आहे. जसं नाटकात कुठल्या तरी गोष्टीत आपण खूप महत्वाची गोष्ट एखाद्या पात्राला काहीतरी म्हणायची तर मग आपण बाकीचे लाईट सगळे डीम करतो एका स्पॉटमध्ये तो येऊन महत्वाचं आहे म्हणजे आपण सगळं बाकीचं विसरून फक्त त्याच्यावर फोकस करून त्याचं त्याचं ऐकूया असं जे आपण बरोबर. ठरवतो. पण सिनेमात तसं नाही आहे ना. सिनेमात तो महत्वाचं काहीतरी सांगत असेल तर कॅमेरा तुम्ही त्याच्या जवळ नेऊन ऐकवू शकता, की हा. ह्याला नक्की काय म्हणायचं ते आता ऐका. त्यामुळे एवढ्या 60 फुटाच्या पडद्यावर फक्त तो दिसतो. या सगळ्या गोष्टी फरकाने कळायला बरीच वर्ष लागली. अच्छा. आणि त्या कळणं पटकथा लिहिताना खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अच्छा. बेसिक 2-3 प्रश्न आहेत जे खूप ऐकताना फार फालतू किंवा मूर्खपणाचे वाटतात. पण ॲक्चुअली त्यातच दडलंय महत्वाचं. सगळं. म्हणजे ते मला प्रवीण निश्चल नावाचे लेखक आहेत. लेखक म्हणजे नवीन निश्चलचे भाऊ भाऊ. सख्खे. हम्म. तर त्यांनी मला एकदा प्रश्न विचारला होता, की लेखक आणि नॉर्मल माणूस यांच्यात काय फरक आहे? फरक. मी म्हटलं लेखकाला लेखक असं मांडतो, मग लेखकाची भाषा, लेखकाची शैली वगैरे, वगैरे. तर ते म्हणाले, की नाही, नाही. बेसिक फरक एवढाच आहे, की नॉर्मल माणूस विचार करतो, त्याला सुचतं. लेखकही विचार करतो, त्याला सुचतं. पण लेखक पेन घेतो आणि लिहितो. अच्छा. नॉर्मल माणूस लिहित नाही. सो इतकं साधं आहे, की लेखक कोण? जो पेन घेतो आणि लिहितो. जो लिहितो तो लेखक. लेखक. सुचतं दोघांनाही. सुचतं पण दोघांनाही. म्हणजे नॉर्मल बरीच माणसं असतात, की मला ना सुचतं पण ना मला लिहिता येत नाही. तर नाही. ॲक्चुअली त्याने पेन घेतला आणि कसंही लिहिलं, वेडं-वाकडं कसंही, तरी तो लेखक होऊ लेखक. शकतो. हा बेसिक प्रश्न आणि यातून पुढचा आलेला प्रश्न, की मग तुमचा क्राफ्ट तुम्ही काय लिहिता त्याच्यावरचं गणित आहे. बरोबर. मग ते तुम्ही प्रॅक्टिस करून किंवा शिकून, बघून, बरोबर. वाचून, ऐकून तुम्ही तुमच्या लेखनात हवे ते सुधार करू शकता किंवा त्यातून काहीतरी बरोबर. मार्ग काढू शकता. पण मुळात आधी लिहिलंच नाही. भीती तीच आहे, की मला लिहायला जमेल का नाही मला माहीत नाही किंवा मला नाहीच जमणार म्हणून मी लेखक शोधतो, जे मीही करत होतो इतकी वर्ष. बरोबर. ते नंतर कळायला लागलं, की गरज नाहीये त्याची. आपण काहीतरी अ, ल प्रयत्न करून लिहू. असं करत मी मी सुरुवात सुरुवात केली केली. आणि मग ती लेखक झालो. पण त्या पटकथेत लेखकामध्ये तू पटकथांकडे जास्त वळलास आणि तुझ्या हां. पटकथांसाठी म्हणजे आम्ही जेव्हा पटकथांचा विचार करतो तेव्हा तुम्ही गणेश पंडितची पटकथा वाचा असं आम्हाला सांगण्यात येतं. त्याचं खरं श्रेय तुझ्याकडे तर ते श्रेय नक्की काय आहे किंवा त्याचं गमक काय आहे? नाही, काही नाही. पटकथा बेसिकली मी ना पूर्वी असं पटकथा लिहितोय किंवा स्क्रीन प्ले लिहायचा आहे मला असं वगैरे. अ, खूप असं मोठं काहीतरी करतोय असं वाटायचं. तर त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते. त्यावेळेला घरी एकदा कोणाचा तरी फोन आला होता आणि मी बोलत होतो, की स्क्रीन प्लेमध्ये आपण असं करूया, तसं करूया वगैरे असं मोठं एक जरा असतं ना. तर माझे बाबा बाजूला पेपर वाचत बसले होते. त्यांचा ह्या क्षेत्राशी काडीचा संबंध नाही. ते बँकेत नोकरीला होते शेवटपर्यंत आणि तर बाबांनी मला विचारलं नंतर, की "काय स्क्रीन प्ले काय असतंय?" मग मी त्यांना बराच वेळ समजावलं, की असं असतं, मग सीन असे असतात, मग कटिंग पॉइंट्स असतात, त्याला मग हे असतं, ते असतं. मग असं लिहावं लागतं, असं डिटेलमध्ये सगळं लिहावं लागतं, असं लागतं. बराच वेळ ऐकल्यानंतर म्हणाले, "अच्छा, अच्छा. म्हणजे स्क्रीन प्ले म्हणजे व्हॉट इज टू बी शोन ऑन द स्क्रीन." बरोबर. मला म्हटलं एवढ्या वेळ मी बडबड करून नाही नीट समजावू शकलो आणि यांनी एक इतकंच एका 3 अर्ध्या शब्दात. वाक्यात ते संपवलं आणि तिकडे ढोबळ आहे व्याख्या ही पण
ऍक्च्युली तीच आहे. बरोबर. म्हणजे त्या पलीकडे स्क्रीन प्लेला काही फार किंवा स्क्रीन प्ले फार काही गहन विषय आहे का? म्हणायला गेलं तर खूप आहे, म्हणायला गेलं तर काही नाही. तर आपल्याला स्क्रीनवर जे जे दाखवायचं आहे ते सगळं लिहून काढणे, सगळं. मग काय ऐकायला येतंय पासून काय बोललं जातंय, काय बघितलं जातंय, काय दिसतंय पासून सगळं. मग त्या लाईट्स आल्या, त्यात बऱ्याच बऱ्याच गोष्टी आल्या. बरोबर. पण हे सगळं करत असताना आपण म्हणतो ना स्क्रीन प्ले मला बघायला खूप मजा यायला पाहिजे. मला सतत पुढे काय होईल याची ओढ लागली पाहिजे. हे ॲक्चुअली स्क्रीन प्ले रायटरची सगळ्यात मोठी जबाबदारी ही. जबाबदारी आहे. तर मला जर पुढच्या सीनमध्ये असं होणार आहे, हे जर आत्ताच कळलं, तर मी पुढच्या सीनचा माझा बघण्याचा इंटरेस्टच संपतो. जसा बऱ्याचशा सिनेमांमध्ये एंड काय आहे आपल्याला अगोदरच माहिती असतो, त्यामुळे आपला इंटरेस्ट अर्ध्याहून जास्त संपलेला असतो. मग उरतो एंड जो मला वाटतो आहे तोच आहे का एकदा चेक करणे, आणि दुसरी गोष्ट तो एंड कसा अचीव केला गेलाय त्या गोष्टीत, म्हणून मी त्या स्क्रीन प्लेमध्ये अडकून राहतो. तर पण अशा वेगवेगळ्या गोष्टींना त्या स्क्रीन प्लेमध्ये आम्हाला म्हणजे आम्ही बनवतो किंवा असं बरेच लोक म्हणतात की ह्याला काहीतरी विक्षिप्त, काहीतरी विचित्र सुचतं. पण ते मलाही कधी कधी आश्चर्य वाटायचं की इतकं असं काहीतरी वेड्यासारखंच काय सुचतं, हे काय, हे नॉर्मल नाही. पण नंतर नंतर कळायला लागलं की त्या वेडेपणातच ऍक्च्युली गमत दडलेलं आहे. माझा बिझनेस दडलाय. कारण जर शहाण्यासारखा विचार करायला लागलो तर बरेच लेखक आहेत. त्यामुळे कोणीतरी असा पाहिजे जो काहीतरी वेगळा विचित्र विचार बरं. करेल, जो माझ्यासाठी तो खूप नॉर्मलाइज गोष्ट आहे ती. माझ्यासाठी खूप नॉर्मल आहे की मी असा विचार का करतो. कारण मला पहिल्यापासूनच काहीतरी वेडं-वाकडं सुचतं. मला असं सरळ सरळ मार्गी नाहीये मी फारसं. पण म्हणजे मग पटकथेचा विचार करताना विचित्रपणानेच विचार करावा लागतो का? नाही, असं काही गरजेचं नाहीये. पण माझ्याकडून तो बरेच वेळा होतो. म्हणजे साधं एक्झाम्पल आहे की ते बालक बालक नावाच्या सिनेमामध्ये अ, तो जो सीन आहे सांनपाडा, जो अजूनही कित्येक वेळेला व्हायरल करतात लोक आणि क्लिप्स येतात त्याच्या बरोबर. वगैरे. तर ते अं, तो मला काहीही नाही, अक्षरशः तो ज्यावेळेला पहिल्यांदा सिनेमाचा विचार करत होतो अंबर आणि मी, तेव्हा सुचलेला प्रकार आहे. म्हणजे तो बेसिक आहे खूप, की एक, आणि त्यावेळेला ते खूप होतं की आमचे मित्र काही असे मुलींची नावं ब्लेड बीडने हातावर लिहायचे, बास हीच आहे माझ्या आयुष्यात वगैरे, असं फिल्मीगिरी असायची. आणि त्यावेळेला मला प्रश्न तोच पडायचा की चुक याचं स्पेलिंग चुकलं ब्लेडने लिहिताना तर काय होईल, असा एक मुद्दा होता. ही गंमत होती जी आम्ही त्या सिनेमात केली, की त्या संपदा लिहायला जातो आणि सांनपाडा होतं त्याचं. सो तर तो इतका सिंपल प्रकार आहे. पण मजा तीच आहे की तो जो क्रेझीनेस आहे ना त्या कॅरेक्टरचा किंवा, तर तो तुमच्यात असला पाहिजे. तर तुम्ही त्या त्या कॅरेक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सीन बरोबर. बनवू शकता. अशी कॅरेक्टर्स तुम्ही पाहिली आहेत का? किंवा असे कोणी आजूबाजूला आहेत का? किंवा असं काही ऐकलंय का? तर मी ना जनरली माझ्या त्या वेडेपणाचं सगळं श्रेय माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आहे, की मला असे नॉर्मल लोक भेटतच नाहीत. म्हणजे मी म्हटलं ना, की माझा मित्र लिहायचा असा हाताने ब्लेड आणि कर्कटकने अशी नावं-बिवं, आणि ते बघूनच कसं तरी असं, "हे काय करतोय हा माणूस?" असं वाटायचं. तसं इतर ठिकाणी सुद्धा, म्हणजे आता बालक पालक मधलाच सीन आहे, की जिकडे तो सांगतो, की अं, बाबा म्हणजे तो मित्रांकडे बढाया मारतोय, की अरे मुलांना कसं जपलं पाहिजे. मुलं म्हणजे कोवळं ऊन, बरोबर. असा खळखळता झरा वगैरे वगैरे. आणि त्याचा मुलगा येतो आणि त्याला विचारतो, बाबा तुम्ही कधी शेण खाल्लंय का? एक्झॅक्टली. आणि असं मित्रांच्या समोरच विचारतो. तर हा ऍक्च्युअली कोणाच्या तरी घडलेला विचित्र किस्सा आहे. तो इकडे सांगण्यासारखाही नाही. पण त्या सिच्युएशनचं एक माइल्ड व्हर्जन म्हणून आम्ही तो सिनेमात वापरला आणि तो वर्क झाला. सो माझं म्हणणं आहे की ना, बऱ्याचशा बालक बालक ही ऍक्च्युअली रिअल घटनांची साखळी आहे. सगळं त्यातला एकही सीन ओरिजिनल नाही. कोणा ना कोणाच्या आयुष्यात घडलेले सगळे प्रकार आहेत. त्यातला काही भाग माझ्याही आयुष्यात घडलाय. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे
त्या सगळ्या गोष्टी एकत्र एका माळेत गुंफून एक गोष्ट बनवली आणि त्याचा स्क्रीन प्ले म्हणजे त्याच्यासाठी त्या वर्षीचं ऍक्च्युली स्क्रीन प्लेचं पहिलं राज्य शासनाचं बक्षीस मला मिळालं. बरोबर. तर त्यावेळेला आम्ही तेच करत होतो की आणि बालक पालकची मजा तीच होती, ज्या ज्या लोकांना आम्ही स्क्रीन प्ले नॅरेट करायचो तर त्यांच्याकडून ना कधीही छान आहे मस्त आहे असं कधी ऐकायला नाही आलं. त्यांच्याकडून डेंजर हे आहे. नाही त्यांच्याकडून हे ऐकायला यायचं, अरे आम्ही काय करायचो माहितीये, इकडून सगळेजण ट्रिगर व्हायचे. तर आम्हाला त्याच वेळेला अंदाज आला होता की लोक ना जनरली नॉस्टॅल्जिया मध्ये जास्त जगतात. हा जास्त जगतात किंवा नॉस्टॅल्जिया लोकांना जास्त आवडतो. त्यामुळे ही फिल्म वर्क होईल असं आम्हाला तेव्हाच वाटलं होतं. भीती एवढीच होती त्याची की लहान मुलं, छोटी छोटी मुलं एवढ्या 60 फुटाच्या पडद्यावर सेक्स बद्दल बोलतात. हे बरोबर आहे. कितपत एक्सेप्ट होईल? मला माझ्या घरात एखादा मुलगा बोलतोय आणि मी मित्रांमध्ये सांगतो, अरे काल माझ्या मुलाने असं काहीतरी विचारलं, मी काय करू? असं आपण बोलणं किंवा एखादी मुलं आई वडील फ्रीली त्यांच्याशी बोलतात की अरे काय असतं, असं नसतं, असं असतं किंवा ज्या काही गोष्टी सांगतात. हे आपल्याला कितीही आपल्याला समाज म्हणून किंवा आपण पुढारलेले स्वतःला समजतो म्हणून कितीही एक्सेप्टेबल असलं तरीही अख्ख्या थिएटरमध्ये काळोख आहे. समोर 60 फुटाचा मोठा पडदा आहे आणि त्या पडद्यावर एक लहान मुलगा क्लोजमध्ये येऊन सांगतो सेक्स म्हणजे काय. ह्यात खूप फरक आहे. मला बरोबर ते आहे. तिकडे एक्सेप्ट नाही Accept करता नाही येत. करता येत. तिकडे बरोबर मग आहे. मला वाटायला लागतं, की अरे काय आजकालची पिढी काय काहीही दाखवतात ही माणसं. हे असं कधी असतं का? आणि बालक पालक हा कितीही सक्सेसफुल सिनेमा असला, तरी हा अशा प्रकारचा सूर असलेला एक ऑडियन्स आहे. बरोबर आहे. माझ्या मित्राने का मला सांगितलं होतं, की "हे बघ तू घरी ये, पण माझ्या वडिलांना बोलू नको तू बालक पालकचा लेख आहेस." म्हटलं का? म्हणे, "ते मारतील तुला." हे असले सिनेमे लिहिता तुम्ही वगैरे. तर असाही एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपला एक्सेप्टन्सचा गोंधळ आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीन प्ले लिहिताना डोक्यात असल्या पाहिजेत किंवा स्क्रीन प्लेमध्ये तो तुम्हाला रोजच्या आयुष्यात आहे घडलेली गोष्ट आहे असंही वाटलं पाहिजे आणि रोजच्या आयुष्यात असं कसं घडेल असंही वाटलं पाहिजे. तर ओके. ह्या जो बॅलन्स आहे ना तो अ, ती गंमत आहे. ओके. सो स्क्रीन प्ले लिहिताना तो वेडेपणा असला पाहिजे, पण तो बरोबर. वेडेपणा नॉर्मलाइज करता आला पाहिजे. तरच नाटक, सिनेमा आणि शॉर्ट फिल्म लिहिताना जेव्हा तुम्ही विचार करता, एकांकिका पण लिहिताना, की ह्याची पटकथा कशी लिहिली जाईल? कारण माध्यमं वेगळी-वेगळी आहेत हं. आणि मंच वेगळे-वेगळे आहेत. एक लाईव्हमध्ये आहे, एक ऑन घडणार आहे आणि एकाचं कसं आहे, की एक तुम्हाला शूट करून तुम्ही रिशूट करू शकता. तर ह्याचा या तिन्ही माध्यमांचा विचार कसा केला जातो? परत एकदा खूप बेसिक फरक आहे. पण तोच फरक महत्वाचा आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे नाटक, सिनेमा आणि शॉर्ट फिल्म म्हण किंवा टेलिव्हिजन म्हण किंवा काही व्हॉटएव्हर. यात सगळ्यात मोठा फरक जो मी मगाशी म्हटलं जसं प्रेक्षक एका जागेवर बसून आहे आणि प्रेक्षक मला हवं तिकडे जाऊ शकतो. बरोबर. हा एक मुद्दा आहे. दुसरा एक फरक हा आहे त्याच्या म्हणजे त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला. प्रेक्षकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला लागलं. तर नाटकात आपल्याला ना 6 फुटाचा माणूस हा 6 फुटाचाच दिसतो. सिनेमात 6 फुटाचा माणूस 60 फुटाचा दिसतो. हो. आणि टेलिव्हिजनमध्ये 6 फुटाचा माणूस 6 इंचाचा दिसतो. सो हा बेसिक फरक जर डोक्यात ठेवला ना, तर ते शक्य आहे. तिन्ही गोष्टी मॅनेज करणं. मॅनेज करायला. त्यातला दुसरा एक मुद्दा असा आहे, की प्रत्येक माध्यमाचं एक लिमिटेशन आहे स्वतःचं. की नाटकात लिमिटेशन काय आहे, तर मी हे स्टेज सोडून इतर कुठेही प्रेक्षकांना दाखवू शकत नाहीये काही. बरोबर. ओके. माझ्याकडे एवढीच जागा आहे. माझ्याकडे एवढंच जे काय स्पेस आहे. आता या व्यतिरिक्त इतर गोष्टी दाखवायच्या असतील, या स्पेसच्या बाहेरच्या गोष्टी दाखवायच्या असतील, तर मी कुठल्या माध्यमातून दाखवल्या पाहिजे. मग मी एक्स्ट्रा सेट ॲड करायचा त्यात, की रेफरन्समध्ये आणायचं, की नुसतंच व्हॉइस ओव्हरने दाखवायचं का काय करायचं? हा सगळा नाटकात असलेला लिमिटेशनचा भाग आहे. मजा अशी आहे, की प्रत्येक क्षेत्राला त्याचं लिमिटेशन आहे.
इव्हन सिनेमाला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. सिनेमात आपण काय वाटेल ते दाखवू शकतो असं नाही आहे अजिबात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वाटेल ते दाखवायचं म्हटलं ना तर लोक लिटरली मारतील तुम्हाला. ते अच्छा. शक्य नाही. खूपशा गोष्टी आपल्याला साऊंडवरच दाखवायला लागतात. अच्छा. कित्येक गोष्टीत आतमध्ये काहीतरी इंटिमेट सीन चालू आहे तर मी इंटिमेट सीनमध्ये मला दाखवायचं नाही कारण माझा प्रेक्षक तसा नाही. सो मला मला तो आतमधला सगळा जो काही प्रकार असतो तो कित्येक वेळेला साऊंडने दाखवायला लागतो, काही रेफरन्सेस किंवा सजेस्टिव्हनेस अशा गोष्टी वापरूनच दाखवायला लागतो. सो बरोबर. प्रत्येक क्षेत्राला त्याची त्याची लिमिटेशन्स आहेत डेफिनेटली. ही लिमिटेशन्स डोक्यात ठेवून तुम्ही त्या त्या क्षेत्राचं गणित आखायला पाहिजे. सगळ्यात त्यातून अजून एक गोष्ट आपल्याला त्याच्यावर इम्पॅक्ट करते ती म्हणजे तुम्हाला किती टाइम स्पॅनची गोष्ट बनवायची आहे. बरं. जसं मला काय 20-25 मिनिटाचा एक एपिसोड बनवायचा आहे, मला एक 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म करायची आहे, की मला कंटिन्यू चालणारी एखादी वेब सिरीज करायची आहे, 45 मिनिटाचा 50 मिनिटाचा एक एपिसोड आहे, की मला 2 तासात गोष्ट संपवायची आहे. मग 2 तासात गोष्ट संपवण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर सिनेमा आहे, दुसरं नाटक आहे. बरं. नाटकात सुद्धा इंटरव्हल असतो, सिनेमात सुद्धा इंटरव्हल असतो. इंटरव्हलला काय पॉइंट हवा, म्हणजे पहिला अंक आणि दुसरा अंक, फर्स्ट हाफ ऑफ द फिल्म, सेकंड हाफ ऑफ द फिल्म, या दोन्ही गोष्टीला मला अ, अ, एकच गोष्ट कंटिन्यू झाली आहे हा फील पण ठेवायचा आहे. हम्म. की ज्या गोष्टीचा मगाची मी आत्ता सेकंड हाफ बघतोय त्याच गोष्टीचा फर्स्ट हाफ बघितलाय मी मगाशी. हे पण डोक्यात राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे. लोकांच्या. अगोदरचे सगळे रेफरन्सेस पाळले पाहिजेत मी. या सगळ्या गोष्टी ठेवून मला त्याचा विचार करायला लागतो. कारण अर्ध्या तासाचा एपिसोड लिहिणे याच्यात सगळ्यात मोठं चॅलेंजिंग हे असतं टेलिव्हिजन करताना, की उद्याचा ऑडियन्स यायला पाहिजे. बरोबर. उद्या कशासाठी काय बघायला लोक येतील. सो मला त्याचा एक इन्व्हाइट ठेवायला लागतं त्यात शेवटी. म्हणजे लोक भले डेली सोप्सना किती शिव्या घालत काही करत, पण खूपच कठीण असलेलं क्षेत्र आहे ते. बरं. कारण शिव्या घालायला का होईना लोकांनी दुसऱ्या दिवशी यायला तर पाहिजे. बरोबर. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि लोक येतात. मग ते त्यांना माहिती नाही येते काय येतात. त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी मग आता आपण यांच्या चुका काढायच्या आणि मग उद्या फेसबुकवर लिहायचं याच्यासाठी आपण येतो. ते कुठल्याही गोष्टीसाठी आले तरी व्ह्युअरशिपमध्ये फरक पडतोच तिकडे. बरोबर. त्यामुळे त्यांनी बघणंच जास्त इम्पॉर्टंट आहे. ते ॲडिक्शन आहे, ते व्हॉट एव्हर यूज आहे, त्याला इलाज नाही. पण तो 20 मिनिटाचा एपिसोड तुम्ही इतर कुठेही न जाता सतत त्यातच राहून बघणं इम्पॉर्टंट आहे. जसं एखादी हाऊसवाईफ जर आतमध्ये किचनमध्ये काम करायला गेली तर काहीतरी डिश झाल्यानंतर ती बाहेर येऊन बघते टीव्ही. बरोबर. ती 2 मिनिटं बघते, काय अच्छा ही आली का? बापरे! आता काय खरं नाही. असं करून ती आतमध्ये जाते आणि मग पुढच्या कामाला लागते. पण कान तिकडेच असतात. हे हा सक्सेस आहे त्या क्षेत्राचा. हे आणि चांगलं वाईट हा मुद्दा नाही आहे. आपल्याकडे चांगलं आणि सक्सेस यात खूप फरक आहे. त्यामुळे चांगलं वाईट हे जर बाजूला ठेवलं, तर त्या क्षेत्राचं ते सगळ्यात मोठं यश या सगळ्या गोष्टीत. दुसरी गोष्ट हा झाला त्या टेलिव्हिजनच्या माध्यमाचा. माध्यमाचा. हं. एकांकिका परत तेच, की मला गोष्ट 35 मिनिटाच्या किंवा 40 मिनिटाच्या एकांकिकेतून सांगायची आहे आणि एक गोष्ट मला 2 तासाच्या नाटकातून सांगायची आहे. ओके. तर 2 तासाचं नाटक हा वेगळा बॉल गेम आहे. एकांकिका हे वेगळं काय माध्यम आहे किंवा वेगळं टेक्निक आहे वी कॅन से. जसं 35 मिनिटं लोक हल्लेच नाही पाहिजेत समोरून आणि मला एकांकिकेतून एक विषय मांडायचा आहे. हे शक्य पण आहे, कठीण पण आहे आणि काय म्हणतात ना, पेस वाईज खूप गंमतशीर पण आहे. कारण मला 35 मिनिटातच एखादा विषय मांडायचा आहे. हाच विषय मला ज्यावेळेला 2 तासाच्या नाटकातून सांगायला लागतो ना, त्यावेळेला माझी रिस्पॉन्सिबिलिटी बदलते. ते नाटक कुठल्या प्रकारचं आहे पासून गोष्टींबद्दल बदलते. बरोबर. जर ते व्यावसायिक नाटक आहे तर लोक तिकीट काढून आलेले आहेत. त्यांना त्या तिकिटाचा चोख रिपे झालं पाहिजे त्या पैशात. ओके. त्यामुळे त्यांना ती 2 तास ते खिळूनच राहायला पाहिजे. ते हलतच कामा नयेत तिकडून. नाटक, सिनेमा आणि एकांकिकेचं रायटिंगमध्ये आलो आपण. हं. जेव्हा पटकथा आली तेव्हा तुला जसं तुझ्या बाबांनी सांगितलं, की जे स्क्रीनवर दिसतं तो स्क्रीन प्ले. हं. हे स्क्रीन प्लेचं झालं.
आता डायलॉग्सवर जेव्हा येतो तेव्हा डायलॉग्स उत्तम करण्यासाठी आधी डायलॉग्स म्हणजे काय? कारण डायलॉग म्हणजे आपण सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे की आपण जे बोलतो ते डायलॉग. पण असं होत नाही. तर उत्तम डायलॉग कसा हे करावा आणि हे कारण की तुला आत्ताच अवॉर्ड मिळालाय कालच, तर त्याच्या अनुषंगाने मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की उत्तम डायलॉग म्हणजे काय? आणि उत्तम डायलॉग लेखन करण्यासाठी काय महत्वाचं आहे? ऐकणं की लिहिणं? मी म्हणेन उत्तम डायलॉग्सचं लेखन करण्यासाठी ऐकणं आणि लिहिणं यापेक्षाही तुम्ही लोकांना भेटणं, लोकांमध्ये मिसळणं, लोकांचं ऑब्झर्वेशन करणं आणि अच्छा. तुमचं एक गेस वाला म्हणजे इमॅजिनेशन तुमचं सतत जागृत ठेवणं, की अ, एखादा माणूस असं बोलतो, तर तो वेगळं काय बोलतो किंवा वेगळं काय बोलतो? जसं आत्ता तू आणि मी दोघेही आपण मराठीतच बोलतोय. बरोबर. पण मजा अशी आहे, की तरी सुद्धा माझ्या बोलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि तुझी वेगळी आहे. सो मग एखादा माणूस कुठले शब्द वापरतो, मग तो तेच का वापरतो? मग तो कुठले शब्द जास्त वापरतो आणि इतर शब्दांमध्ये त्याला का रस नाही? जसं ज्या आत्ता सिनेमासाठी बक्षीस मिळालं, जग्गू आणि ज्युलियट. त्यातला जग्गू जो आहे तो अ, वर्सोव्यातला कोळी मुलगा आहे, तिकडच्या नगरसेवकाचा मुलगा आहे, जो टिपिकल जशी कोळी आणि बिनधास्त मुलं असतात, स्ट्रीट स्मार्ट असतात, बरोबर. तसा मुलगा आहे. आता मजा अशी आहे की माझी बोलीभाषा कोळी नाही. बर. ओके. पण मग मला ना माझा तो एक अट्टाहास म्हणा किंवा काही म्हणा, खूप आहे की मला ना वेगवेगळ्या लोकांमध्ये राहायला खूप आवडतं. ते कसे बोलतात, ते काय बोलतात. जसं गुठली नावाची एक फिल्म मी लिहिली होती, जी प्राईमवर आहे. तर हां. ती ती बुंदेलखंडी भाषेत आहे. अच्छा. हां, ज्याचा म्हणजे मला बुंदेलखंडी येत नव्हती. मग आरिफ शहाडोली नावाचे एक लेखक आणि ॲक्टर आहेत. मग ते माझ्याबरोबर बसायचे. मग आम्ही ऑन सेट त्या भाषेत ते करून घ्यायचो सगळं. ओह! आणि हे खरं तर ट्रान्सलेशन कोणीही करेल किंवा पण ट्रान्सलेशनची गंमत नाहीये ती. मूळ ट्रान्सलेशन लेखनाची म्हणजे गंमत आहे. मूळ लेखनाची गंमत आहे. त्यामुळे ती मूळ लेखनच तसं व्हायला हवं याच्यासाठी आम्ही खूप कष्ट करायचो तसं. ह्या सगळ्या गोष्टी जसं मी अ, प्रीतम नावाची एक फिल्म लिहिली होती, जी मालवणीत आहे. हं. मला ते वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जग्गू आणि ज्युलियटसाठी काल उपेंद्र लिमयेला बक्षीस मिळालं बेस्ट कॉमेडियन. तर ज्यावेळेला स्क्रिप्ट दिलं होतं हातात, तर त्यावेळेला तो वैतागला, "ते काय आहे?" म्हटलं, "अरे, आगरी कोळी लोक जनरली असं." तो म्हणाला, "यार, तू एकतर ते प्रीतम लिहिलीस, त्यात तो मालवणी होता. इकडे तू आगरी कोळी लिहितोस. म्हणजे तू प्रमाण मराठीत काही लिहिणार आहेस का नाही लिहिणार?" तर मी म्हटलं, "प्रमाण मराठी नावाची भाषा आपल्यासाठी आपण ठरवली आहे मॅक्सिमम बरोबर. संख्येने म्हणून ती प्रमाण मराठी मराठी. म्हणतो. त्यांच्यासाठी तीच प्रमाण मराठी आहे. हं. सो तुला कन्व्हिक्शनने ते बोललं तरच त्याची गंमत आहे. गंमत. तू बोलायला जाशील मुद्दाम प्रयत्नपूर्वक बोलायला जाशील तर ते होणार नाही. आणि सगळ्या ॲक्टर्सनी इव्हन अमेयने आणि सगळ्याच म्हणजे वाड्या काका आणि उपेंद्र सगळ्यांनीच खूप मन लावून काम केलंय. त्यामुळे ते अ, होऊन गेलं. ती गंमत पण राहिली त्याची आणि ते खूप ॲट ईज वाटतंय. अदरवाईज भाषेचा अ, काय म्हणतात ना, भाषेची गंमत म्हणजे डायलॉग्स नाहीत. डायलॉग हे कॅरेक्टरमधून येतात. जसं मी लेखक आहे, तर आपल्याकडे एक लेखकाची म्हणजे मला खूप लोक मी नॉर्मल बोलताना कसा बोलतो, बरोबर. तू बऱ्याच माहिती आहे. लोकांनी बघितलंय. तर ते खूप लोकांना असं वाटतं, की हा लेखक आहे. हां, असा का बोलतो? म्हटलं म्हणजे लेखकाने कसं बोलावं हे सुद्धा लोकांनी ठरवलंय ठरवलंय. ऑलरेडी. त्यामुळे पॉलिटिशियन्सनी कसं बोलावं त्यांची एक भाषा फिक्स आहे. म्हणजे त्यांच्या बऱ्याच वेळात एक 5 मिनिटाच्या भाषणात या ठिकाणी या ठिकाणी किंवा असं काही आलं नाही, तर आपल्यालाच कसं तरी होतं, "अरे हा कुठल्या हिशोबाने पॉलिटिशियन आहे? पॉलिटिक्स. का गेला या क्षेत्रात? कोणी घेतलं याला?" हां, ॲक्चुअली. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत ना, या आपल्या इतक्या बसल्यात डोक्यात.
आता या बसलेल्या लोकांच्या डोक्यात बसलेल्या गोष्टी त्या कॅरेक्टरमध्ये घालणे, माझ्या ऑब्झर्वेशनने किंवा माझ्या इमॅजिनेशनने त्या 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 कॅरेक्टरने ते डायलॉग्स किंवा त्याचा थॉट डिलिव्हर करणे, ती गंमत आहे डायलॉग्सची. पण हे सगळं कितीही खरं असलं तरी सिनेमात किंवा अशा माध्यमांमध्ये डायलॉग्स तिकडेच यायला हवेत जिकडे मला चित्रातून काही कळत नाहीये. तर डायलॉग्स मध्ये जेव्हा तू म्हणतोस की चित्रातून डायलॉग्स कळले पाहिजे, हम्म. तर जे डायलॉग लिहिलेत ते जर कलाकारांनी उत्तमरित्या नाही समोर मांडले तर ते डायलॉग शेणात गेले. नाही, शेणात गेले हे एक ठीक आहे, पण मजा अशी आहे की पटकथेतून किंवा समोर घडणाऱ्या असं काही गोष्टींमधून घडलंय का तुझ्या समोर? खूप वेळा झाले असं. पण मजा ही आहे की समोर घडत असलेल्या गोष्टी कोणीही काहीही न बोलता जर माझ्यापर्यंत पोचत असतील तर डायलॉग्सची गरज नाही. अच्छा. पण त्या जर मला कळत नसतील तर पात्राने तोंड उघडावं, अच्छा. तरच डायलॉग्स लागतात, अदरवाईज नाही. आपल्याकडे संवाद आणि पटकथा ही वेगवेगळी धरली जाते. ऍक्च्युअली पटकथेत संवाद येतात. म्हणून तर बऱ्याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सुद्धा काय पटकथेचं बक्षीस असतं, फक्त डायलॉगचं बक्षीस नाहीये. कारण अच्छा. पटकथा इन्क्लुड्स डायलॉग्स. पण पटकथेमध्ये असं म्हणतातच ना की संवाद कुठे कुठे लपलेलेच असतात. डेफिनेटली असतात आणि ते असायलाच पाहिजे. मला या पटकथा डायलॉग्सच्या संदर्भात आणि स्क्रीन प्लेच्या संदर्भात म्हणजे आपण म्हणजे तू खेळ मांडल्याच्या वेळेला विनय काकांबरोबर, विनय आपटे सरांबरोबर काम करत होतास. तर तेव्हा ते फसलेले डायलॉग्स होते, आठवतं तुला? हो. म्हणजे आता तो एक किस्सा मला तू सांगू शकतोस का की ते खूप कोणी वेळा लिहिलंय म्हणून? हो. नाही, खेळ म्हणला नाही, त्या सिरियलचं नाव सांगतो. पारिजात पारिजात. नावाची सिरियल होती. त्यावेळेला बऱ्याच लोकांनी म्हटलं ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप लोकांबरोबर काम करून करून फायद्याच्या ठरत गेल्या. आपल्या चुका कोणाकोणाकडून कशा कशा सांगितल्या जातात आणि त्या सुधारायला किती तुम्हाला चान्स मिळतो. जसं विनय आपटेंनी मला त्यावेळेला काही काही सीन्स लिटरली त्यांनी डिस्क्राईब करून सांगितले की इकडे हा गोंधळ झालाय, इकडे हा गोंधळ झालाय, हे असं झालं ना तर जास्त मजा येईल. आणि मी ते समोर बसून शहाण्या मुलासारखं ऐकून तसं करून द्यायचो की हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काही ठिकाणी ते माझ्या म्हणण्याला सुद्धा महत्व होतं. म्हणजे ते म्हणतात म्हणूनच तसंच व्हायला पाहिजे असंही नाही. तुला काय वाटतंय की हे असं व्हायला पाहिजे का? म्हटलं नाही, मला नाही वाटत. मग तुला तुला काय वाटतं? म्हटलं हे असं व्हायला पाहिजे, याचं कारण अगोदरच्या सीनमध्ये असं झालंय. मग अच्छा 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 तिकडे ती असं म्हणाली आहे का? बरोबर बरोबर. मग हे ते मान्यही करायचं. तर खूप वेळा अशा गोष्टींमधून ना अ, घडून 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 त्या करून करून म्हणजे आपण म्हणतो ना माती खाणं जे आहे ते माती खाऊन 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 शिकलोय. तर पण ती शिकायची गंमत पण आहे. आणि हेही आहे की आपल्याला शिकवणारा माणूस कोण आहे. बरोबर आहे. अदरवाईज आत्ता कोणी येऊन शिकवतं, ती गोष्ट वेगळी. बरोबर. पण त्यामुळे लेखक म्हणून फायदा झालाच, पण इतर गोष्टींमध्ये सुद्धा होतं की आपलं नॉर्मल लाईफ मधलं विचार करणं सुद्धा बदलत जातं. आणि नॉर्मल लाईफ मधला विचार बदलणारी बरीच प्रोजेक्ट्स माझ्या आयुष्यात झाली. त्यातलं एक महत्वाचं प्रोजेक्ट म्हणजे येल्लो नावाची फिल्म होती, ज्याला नॅशनल अवॉर्ड अबाउट आहे. वगैरे आहे. हम्म. पण त्या उपेंद्र फिल्ममुळे लिमये. हा उपेंद्र लिमये. हो, उपेंद्र होता त्यात, मृणाल होती बरोबर. कुलकर्णी आणि गौरी गाडगीळ गौरी नावाच्या गाडगीळ मुलीवर मुली. होती. हम्म. त्या फिल्ममुळे आमचं लाईफ बदललं. एस्पेशली माझं खूपच. कारण त्या फिल्ममुळे आम्हाला स्वतःला जाणवायला लागलं मला की मी जनरली आपण असतं ना की आता मला सक्सेसफुल व्हायचंय, मला पुढे जायचंय, जगाच्या पुढे मला वगैरे असं, ते सगळं बंद झालं. त्या फिल्ममुळे कळायला लागलं की मी कशाच्या मागे धावतोय माहिती नाही मला. अच्छा. त्या फिल्ममुळे मला कळायला लागलं की ऍक्च्युली माणूस असणं जास्त महत्वाचं आहे लेखक असण्यापेक्षा. अच्छा. किंवा सक्सेसफुल माणूस असणं आणि माणूस असणं यात खूप फरक आहे. त्यामुळे म्हणजे त्या मुलांमधून मी त्यांच्याकडून शिकलो बऱ्याच गोष्टी, जी स्पेशल बरेच शब्द स्पेशल आहेत त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये. हम्म. पण अशा मुलांकडून, कारण खूप
छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्यासाठी मी नॅशनल, आता जसं काल मला स्टेट अवॉर्ड मिळालं, मग मला नॅशनल अवॉर्ड मिळालं, मग मला हे आहे, मग मी असा आहे, मी काय पहिला आलो बोर्डात, आणि मी अशा अचीव्हमेंट्स आहेत. पण बरोबर. त्या मुलांसाठी, मग त्या पालकांसाठी स्पेशली, की आज माझा मुलगा शर्टाचं बटन लावायला शिकला, ही अचीव्हमेंट आहे. 3-3 वर्ष लागतात त्याच्यासाठी. अच्छा. मी आज माझा मुलगा स्वतः भांग पाडतो, ही मोठी अचीव्हमेंट आहे त्या मुलांसाठी. कारण त्या मुलांना नमस्ते शिकवणारे शिक्षक आहेत फक्त. अच्छा. आणि इतकी चिकाटी ती ती माणसं कुठून आणतात माहित नाही. कारण 2-2 वर्ष, 6-6 महिने, 8-8 महिने, 1-1 वर्ष यात एवढ्याशा गोष्टीसाठी बरोबर. रोज सकाळी यायचं, रोज तेच शिकवायचं. तो संध्याकाळी घरी जातो, तो विसरलेला असतो, दुसऱ्या दिवशी येतो, त्याला काही कळत नाही. परत तेच शिकवायचं, परत त्याला घरी पाठवायचं. हे कंटिन्यू कुठून करणं करणार त्या ग्रेट आहे. मुलांबरोबर? आणि तरीही ती माणसं हसत ते काम करतात. माझे किंवा माझ्यासारख्या बऱ्याच लोकांचे, आपण म्हणतो ना, एखाद्या माणसाकडे पेशन्स खूप आहेत वगैरे, तर नाही आहेत कोणाकडे आपल्या. हे नाही. त्या ते हे तेच करू करू शकतात. म्हणजे शकतात. आणि दुसरं शक्य नाही. म्हणून मी म्हटलं ना, की माझ्या पेशन्समध्ये फरक पडला, माझ्या वागण्यात फरक पडला, माझ्या बोलण्यात फरक पडला, माझ्या इंटरॅक्शन्समध्ये फरक पडला. एवढंच नाही, माझ्या लेखनात फरक पडला. तर सो दॅट वॉज द फिल्म, जिकडून मी स्वतः इव्हॉल्व्ह झालो. अदरवाईज आय वॉज रनिंग इन अ रॅट रेस. तोपर्यंत बालक बालक सुपरहिट झाली होती आणि बऱ्याच ऑफर्स येत होत्या, आणि अरे यार, स्टेट अवॉर्ड मिळालाय, मग काय इकडे झी गौरव मिळालंय, मग ह्याला मिळालंय, मग त्याला, असं बरंच काय काय झालं होतं. बऱ्याच ठिकाणी एकांकिकांमध्ये तर आय वॉज अ डॉन एकेकाळी. पण बरोबर. नंतर ही फिल्म करायला लागल्यानंतर सगळं असं खाली त्या उतरून गेलं. फुग्यातली हवा गेली. आणि नॉर्मलला आलो. नॉर्मलला आल्यानंतर मला कळायला लागलं, की मी अ, त्यानंतरचं लाईफ हे खूप ऑलमोस्ट, वेगळं आहे. आपण म्हणतो ना पोस्ट कोरोना आणि प्री कोरोना, तसं माझं पोस्ट येल्लो आणि प्री येल्लो अशी 2 वेगळी वेगवेगळी रूप आयुष्य आहेत. आहेत. सो येल्लोच्या नंतर मी अ, मस्त मजा आली. लोकांना हे माहिती नाहीये की हिंदी गोलमाल जे आहेत, हिंदी गोलमाल हां. जे रोहित शेट्टीने हं. सुपर डुपर हिट केलेले आहेत, त्याच्या मागचा एक मोठा सूत्रधार हा गणेश पंडित नाही, आहे. गणेश पंडित हा मोठा नाही, त्यातला एक भाग होतो मी. भाग आहे. पण पण माझ्या नाही, पण आमच्या लेखी गणेश पंडित हा एक मोठा सूत्रधार आहे. पण गणेश पंडितच्या आयुष्यातली जी सूत्रधार आहे, ती तेव्हा मिळाली आहे, तर तेव्हा तू गोलमाल सोडून पळून गेलास. काय केलं होतंस? काय घडलं काय होतं नक्की? माझी बायको आणि माझी गर्लफ्रेंड त्या काळातली. म्हणजे स्वतःच्याच गर्लफ्रेंडशी लग्न करायची हिंमत लागते. क्या बात है! आणि काही नाही, मी त्यावेळेला नीरज वोरांना असिस्ट करायचो. बरोबर. तर गोलमाल, जे तुझे गुरु आहेत. हो. आणि त्यांच्याकडे मी बरीच वर्ष काम केलं, भरपूर. म्हणजे ॲक्चुअली पटकथा काय असते, संवाद कसे लिहितात, का लिहितात, असं का असतं, तसं का असतं, हे सगळं मला प्रॅक्टिकली जिकडे कागदावर शिकायला मिळालं, तो माणूस नीरज वोरा. त्यांच्याबरोबर भरपूर फिल्म्स केल्या. आणि मीच नाही, त्यांच्याकडे एक अख्खी बरीच मोठी कळी. युनिव्हर्सिटीज हां. आता बरीच लोक, म्हणजे उमेश शुक्ल आहे, किंवा काय जय मास्टर आहे, मनीषा कोरडे आहे, पासून सगळे त्या स्कूलमधून आलेले लोक. लोक आहेत. सो तिकडे काही नाही, आम्ही गोलमालसाठी गोव्यात शूट करत होतो. आणि इकडे माझं प्रेम प्रकरण घरी कळल्यामुळे खूप गोलमाल सुरू होता गोलमाल घरी. सुरू होता. त्यामुळे मला आयत्या वेळेला असं सांगण्यात आलं होतं, की आता लग्न करायचं. अच्छा. हां. आणि मी होकार पण दिला होता, पण मला माझ्याच घरात सांगता येईल, की मला लग्न करायचं आणि मी करणार आहे वगैरे. मग ते लग्नाची तारीख पक्की झाली. बर. समीराच्या घरच्यांनी ठरवली. हं. आणि मी इकडे घरी कधी सांगू, हा प्रॉब्लेम होता, कारण मी तिकडे शूट करत होतो गोव्यात. बरं. त्यामुळे मला, मग ते असं झालं आयत्या वेळेला. आणि त्याच वर्षी 26 जुलै झालं होतं. बरेच रस्ते बंद होते, बरं. तुफान पाऊस आणि असं सगळं. त्या दरम्यान मला तिकडून मी कसाबसा 11 तारखेला वगैरे निघालो. 10 तारखेला मला वाटतं. आणि लग्नाची तारीख किती होती? 14, हं. आणि निघालास किती तारखेला? 11. 11. हां. 12ला इकडे पोहोचलो. 12ला संध्याकाळी घरी सांगितलं, की मी लग्न करतोय 14 तारखेला. मग आई म्हणाली, की त्या मुलीशी लग्न करायचं असेल तर घरातून बाहेर जा.
मग 13ला सकाळी सकाळी मी घर सोडलं? घरातून काढलं मला. आणि मग एक शर्ट, एक पॅन्ट आणि एक चप्पल असा करून मी फायनली 14च्या लग्नाला उभा राहिलो. आणि तिकडून मग परत शून्यापासून सुरुवात करायला आणि लागली. तू लग्न केलंस तेव्हा म्हणजे एकूण लग्नाला नवरा बायको सोडून किती लोक होती? 3, 2? नाही, नाही. बऱ्यापैकी लोक आले होते त्या दिवशी. कारण नाही, रजिस्टर जेव्हा लग्न केलं आपण रजिस्टर रजिस्टर लग्नाला 4-5 लोक होते. हो, पण म्हणजे एकूण लग्नाला तुझ्या फक्त 5 लोक होती. हो, हो. आणि तेवढी खूप खूप आहे. मेन नवरा बायको आहे हे खूप आहे. हो, तेच आधी. बरं, एक पटकथा लिहिण्यासाठी आत्ताच्या मुलांनी काय काय महत्वाच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत किंवा कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत आणि कोणाला रेफर केलं पाहिजे? कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत यात आता ना पटकथेवर बोलणारी किंवा पटकथेवर सांगणारी, पटकथा कशी लिहावी किंवा पटकथा कशी असावी हे सांगणारी भरपूर भरपूर पुस्तकं आणि भरपूर मटेरियल तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल. त्याचा मुद्दा नाही. पण मजा अशी आहे की जसं मी एक सिनेमा गोविंदाला नॅरेट केला होता, मराठी सिनेमा. आणि त्याला तो आवडला. आमचं बऱ्याच वेळ बोलणं झालं आणि नंतर त्याने विचारलं, "तू अगोदर काय लिहिलंयस?" तर मी म्हटलं, "बालक बालक" लिहिलंय अगोदर. तर निर्माता म्हणाला, की "हा नीरज बुरांकडे होता." तो "नीरजकडे होतास तू?" म्हटलं, "हां." "कधी दिसला नाहीस?" तर मी म्हटलं, "नाही, मी आलो 1-2 वेळा भागम भागच्या सेटवर वगैरे भेटलो होतो आपण." "अच्छा, अच्छा. पण तुझं लिखाण बघून वाटतच नाही तू नीरज बोराचा असिस्टंट." हो. मला कारण तू स्वतःला एवढं एवढं वेगळं प्रूव्ह केलंयस, की अदरवाईज नीरजचे सगळे असिस्टंट्स मला माहिती आहेत, जे माझ्याकडे येतात बऱ्याच स्क्रिप्ट घेऊन आणि ते त्यातून नीरज वोरा साउंड करतो. पण तुझ्या स्क्रिप्टमधून तो वाटलाच नाही, दो इट वॉज अ कॉमेडी फिल्म. तर ही जी कॉम्प्लिमेंट आहे ना, मला असं वाटतं, की ती खूप महत्त्वाची आहे पटकथा किंवा संवाद किंवा कुठल्याही लेखकासाठी, की तुम्ही काय नॉलेज घेता हे इम्पॉर्टंट नाही आहे. ते तुमच्या मुशीत कसं घडवता ना, त्याच्यावर गेम. जसं तुम्ही आता लोक माझ्याकडे नीरज वोरांचा असिस्टंट म्हटल्यानंतर मॅक्सिमम लोक माझ्याकडे कॉमेडीसाठी यायचे त्या काळात. पण हळू-हळू त्यांना कळायला लागलं, की हा इतर गोष्टी सुद्धा लिहितो. सो आय रोट येलो ऑल्सो, आय रोट हिचकी ऑल्सो, आय रोट बऱ्याच बऱ्याच फिल्म्स लिहिल्या. मी काय बाळकडू लिहिली आहे मी, म्हणजे बंध नायलॉनचे लिहिली आहे. बऱ्याच फिल्म्स वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या फिल्म्स प्रकारच्या फिल्म्स झाल्यात. आहेत. आणि याचं कारण ते आहे, की त्यातून मला मला त्या माणसाने काय दिलं नीरज वोराने, तर मेजर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळाला. मला अदरवाईज खूप वेळा ते स्क्रीन प्ले लिहिताना आपण लिहितो ना, सीन नंबर 1, मग काय इंटिरियर, एक्सटिरियर, डे, बरोबर. नाईट, लोकेशन्स, मग कॅरेक्टर्स. ते लिहिताना जसं वाटायचं की मी रायटर झालो. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मला कळायला लागलं, की वर लिहिलेली कुठलीच गोष्ट रायटरसाठी नाहीये. त्याचा रायटरशी काही काही संबंध संबंध नाही. नाहीये. ते बरोबर. वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी असलेल्या गोष्टी. रायटर खरं खालून सुरुवात करतो लिहायला. अदरवाईज वरचं असं लिहिलं की वाटायचं, "अरे क्या क्या बात है बात यार, है. मी लेखक झालो." त्या लेखकाच्या गोष्टीच नाहीत मुळात. लेखनाशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे म्हणून मी त्या गोष्टीतून स्वतःला डेव्हलप करायला लागलो. वेगवेगळ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आजही मी पाळतो ते म्हणजे माझ्याकडे गाडी नाहीये. मी आजही पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतो. सतत लोकांमध्ये राहतो. आजूबाजूला बघत असतो, ऐकत असतो. सतत कान उघडे असतात, डोकं चालू असतं, डोळे उघडे असतात. त्यामुळे ना रोज, रोज नवीन 10 माणसं तरी भेटतात, की जी मी कधीच पाहिलेली नाहीत अशा प्रकारची माणसं किंवा अशा प्रकारच्या रिएक्शन्स, अशा प्रकारच्या ॲक्शन्स. जसं आता परवा फार अप्रतिम किस्सा होता. मी मेट्रोने येत होतो आणि एक मुलगा असा मोठ्याने मोबाईलवर काहीतरी रील्स बघत होता, आवाज-बिवाज करून. तर त्याच्या बाजूला एक म्हातारं कपल बसलं होतं. त्या माणसाने विचारलं, "कुठला मोबाईल आहे?" तर तो काहीतरी म्हणाला, काय Vivo का कुठलीतरी हम्म. कंपनी आहे. मला मस्त साउंड पण खूप छान आहे. म्हणाला, "हो, हो." "कितीला मिळाला हा?" तर म्हणे, "एवढे काहीतरी 12,000 पडला वगैरे." बर. "अरे मस्त आहे, खूप छान." तो म्हणाला, "यात ना ₹300 ॲड करशील ना, 300 तर एक हेडफोन पण येतो." अच्छा. ओके. सो ह्याला म्हणायला गेलं तर हा विनोदी प्रकार आहे. म्हणायला गेलं तर हे सार्कॅझम आहे. व्हॉटेव्हर. पण हे त्या माणसाला सुचणं जे आहे ना, त्याने अगोदर व्यवस्थित चौकशी केली त्याची खूप छान.
आणि मी बघतोय माझ्या समोर घडतंय. हे असे प्रकार हा आता मी एखाद्या सिनेमात हा जर एखाद्या कॅरेक्टरचा असा सीन केला ना, तर मजा आहे. पण मग ते कॅरेक्टर मला तसं सार्कास्टिक बनवायला लागतं. त्या कॅरेक्टरची ती सवय आहे किंवा तो तशाच प्रकारचं बोलतो, तो तसाच वागतो हे मला अगोदर एस्टॅब्लिश करावं लागेल किंवा इथून तरी पुढे एस्टॅब्लिश करत राहायला लागेल. अच्छा. ओके. या अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या खूप खूप इंटरेस्टिंग आहे. ज्या सतत आजूबाजूला तुमच्या घडत असतात, दिसत असतात. पण आपण ना त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही. म्हणून मला बरेच लोक म्हणतात ना, की तुझ्यासारखी नजर नाही मिळत. तुला तो विनोद दिसतो. मला तर माझ्यासाठी म्हणजे ऐकणं खूप विचित्र वाटेल, पण माझ्यासाठी जगातली सर्वात विनोदी जागा असेल ना, तर ती स्मशान आहे. अच्छा. हां, तिकडे इतकं घडत असतं काय-काय, अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे मी स्मशानात तिकडे प्रेत जळताना बाजूला उभे राहिलेल्यांमध्ये मी लग्न जमलेली पाहिली आहेत. मस्करी नाही. "मग तुमची ती अ, मेव्हणी होती ना? हो, झालं का तिचं? जमलं? नाही. मला जरा फोटो पाठवा तिचा. माझ्या काय चुलत बहिणीचा मुलगा आहे त्याच्यासाठी आणि मग तिकडनं फोन करून, "हॅलो, मी फोटो पाठवलाय." तिकडे प्रेत जळतंय समोर. हे सगळं बघितलंय. मी इतपत बघितलंय. माझ्या आयुष्यातला सगळ्यात हाईट प्रकार होता. माझा एक मित्र होता संतोष जोशी नावाचा. त्याची आजी वारली आणि जोशी होता त्यावेळेला पुण्यात. हं. तर त्याने तिकडून फोन केला, "असं-असं झालंय, जरा घरी जा. माझी काकू आहे आणि तिच्याबरोबर तिला जरा मदत-बिदत लागेल." मी गेलो होतो. काकू पण ओळखायची मला. तर तिने मला त्यावेळेला लिस्ट दिली एक त्यांच्या नातेवाईकांची. "ह्यांना जरा फोन फोन करून करू. कळव." तर मी फोन करत होतो. हा विनोद ना खूप पर्सनल आहे. माझ्याचसाठी आहे. मलाच त्याची गंमत कळत होती. पण किती भयानक आहे. त्यावेळेला कॉलर ट्यून नावाचं एक प्रकरण आहे आपल्याकडचं. बरोबर. ओके. तर वेगवेगळ्या कॉलर ट्यून्समधून मी ही आणि ऐकायला हे येत होतं म्हणजे कुठेतरी "अरे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं." हॅलो, मी संतोष जोशीचा मित्र बोलतोय. त्याची आजी वारली. अच्छा, अच्छा, अच्छा. ओके. कुठलं तरी गाणं लावूया. तुमको देखा तो ये हॅलो, मी संतोष जोशीचा मित्र बोलतोय. त्याची आजी हे हे सतत कानावर येत होतं. कुठल्या-कुठल्या आवाजातून काय वाट्टेल ते लोक कॉलर ट्यून्स ठेवतात आणि तुम्हाला ही बातमी द्यायची. हा ॲक्चुअली खूप भयानक विनोदी प्रकार आहे. पण म्हणून मी म्हटलं ना, की हा विनोद तुम्हाला स्वतःला जाणवायला हवा, जाणवत. तुम्हाला स्वतःला कळायला हवा. बरं, गरजेचं नाहीये तुम्हाला जे विनोदी वाटतं ते इतरांना वाटेल. विनोद हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे कॉमेडी. बरोबर. म्हणजे कित्येक वेळेला मला एखाद्या गोष्टीवर हसायला येतं, तुफान हसतो मी. दुसऱ्याला यार काय हा जोक आहे. पण तिसऱ्याला वाटतं "हा, हा, ठीक आहे म्हणजे एवढं काही नाही पण ठीक आहे म्हणजे." सो वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तर टीव्हीवरच्या शोज किंवा कित्येक गोष्टीवर वेगवेगळ्या कमेंट्स येतात. कारण प्रत्येक जण आपल्याला आवडणारा विनोद एक्सपेक्ट करतो. पण तो बरोबर. तसा नसतो. मग तो त्याला फालतू वाटतो. मग विनोदी लेखन करणं हे जास्त अवघड आहे गंभीर लेखनापेक्षा असं वाटतं का तुला? मुळात लेखनच अवघड आहे. त्यातून त्यातून विनोद विनोदी. करणं परत तेच म्हणजे पु. ल. देशपांड्यांचा विनोद हा सर्वोत्कृष्ट आहे, असं आपण म्हणतो महाराष्ट्रातली बरोबर. माणसं. पण याच महाराष्ट्रात कित्येक माणसं अशी आहेत ज्यांना पुलंचा विनोद खूप सामान्य वाटतो आणि हे एक्सेप्ट करायला हवं. हे एक्सेप्ट करायला हवं. ओके. सो मला दोन्ही प्रकारच्या माणसांना सॅटिस्फाय करणं शक्य नाही. मग मी काय करतो, तर मग माझं कन्व्हिक्शन काय आहे, मला कुठला आवडतो विनोद, मग मी त्या प्रकारचा करतो. आणि तो विनोद मॅक्सिमम लोकांना आवडावा यासाठी प्रयत्न करतो. पण तसं दरवेळेला होत नाही. 100% सॅटिस्फॅक्शन कुठल्याच आर्टमध्ये नाही. 100% लोकांना आवडेल अशी कुठलीही कला अस्तित्वात नाही. कुठलीच नाही. त्यामुळे विनोद विनोदी लिहिणं हे कठीण आहे. पण त्याचबरोबर ते सोपंही आहे. कारण जर तुम्हाला त्या गोष्टीचा आवाका किंवा त्या गोष्टीची गंमत तुम्हाला जी जाणवते आहे, ती इतरांना कशी जाणवेल याचं एकदा गणित तुम्हाला कळलं, की सहज शक्य आहे. पण ते गणित कळायलाच खूप वेळ वेळ लागतो. लागतो. म्हणजे मला माझा विनोद लोकांपर्यंत खूप लोकांना सवय असते. ते जोक मारतात आणि नंतर एक्सप्लेन करतात. आणि बरं खूप लोक असेही आहेत, की अरे काय होतं एक बाई असते, मग ती असं-असं म्हणते, मग हे होतं, मग ते होतं. मग आणि समोरची बाई असं म्हणते, "पण बायकांमध्ये तर असं नसतं, बायकांमध्ये तर असं असतं." म्हणजे तुमच्याच
त्या विनोदाचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा अशी चिरफाड करून त्यातला विनोद काढून टाकणे नावाची एक जमात आहे. आणि ती अस्तित्वात आहे, ती असतेच. मग अशा लोकांसाठी काय करायचं? तर ऍक्च्युली अशा लोकांना इग्नोर करा आणि तुम्ही तुमचा विनोद सांगा. पण एक्सप्लेन करू नका. जो एक्सप्लेन करायला लागतो तो त्या विनोदात मजा नाही. सो विनोद तोच आहे तो. आणि विनोद हा माणसाला शेवटपर्यंत राहणार आहे. जग आहे तोपर्यंत विनोद राहणार. कारण इतक्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये ना आपण शोधतो सतत काहीतरी काहीतरी हसायला हसायला पाहिजे. हवं किंवा बरोबर. पण तरी सुद्धा माणसांना हसवणं एवढं सोपं नाही. त्यांचा मूड बदलायचा आहे तुम्हाला. त्यांना आणून एका वेगळ्या विश्वात बसवायचंय. ते आलेत कुठून तरी त्रासून आणि ट्रॅफिकमधून आणि घरच्या कटकटीतून आणि आणि त्या अशा लोकांना तुम्हाला समोर बसवायचंय. आणि आता हे तुम्हाला चॅलेंज देतात दरवेळेला की हा आता आम्हाला हसवा. अच्छा. सो अशा लोकांना तुम्हाला जाणून बुजून हसवायचंय, कमिट करून हसवायचंय, वचन देऊन हसवायचंय की मी तुम्हाला हसवीन. सो ही मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. त्यातूनही काही लोक नंतर म्हणणारच आहेत की वाटलं होतं तितकं नाही, बरं आहे म्हणजे ठीक आहे, बरोबर. पण मजा नाही आली, जी अपेक्षित होती ती नाही आली वगैरे असं करून बोलणारच. मग म्हणून मी म्हटलं की 100% लोकांना सॅटिस्फाय करेल असा कुठलाही विनोद नाही, अशी कुठली कलाच नाही. पण त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करतो की मॅक्सिमम लोकांना कसा तो आवडेल किंवा मॅक्सिमम लोक कसे हसतील. या व्यतिरिक्त या उपर करण्यासारखं काही नाही. फक्त स्वतःला कुठेही डाऊन न करता सतत चार्जअप राहणे किंवा चार्जअप ठेवणे हेच तुमच्या हातात आहे आणि ते करत राहा. दुसरा इलाज नाही. बरोबर. स्क्रीन प्ले रायटिंग म्हणजे अर्थात जे पडद्यावर दिसतं ते. संवाद लेखन म्हणजे तुम्ही लोकांशी संवाद साधताना, त्यांना बघताना जे तुम्हाला दिसतं ते तुम्ही लिहिता, तो म्हणजे संवाद. आता आपण पटकथा, संवाद आणि विनोदी लेखन या तिन्ही गोष्टींवरती गणेश पंडित यांच्याशी चर्चा केली. गणेश सर, तुम्ही महा MTV गप्पांमध्ये येऊन पटकथा, संवाद आणि विनोदी लेखन आणि लेखन या चारही गोष्टींचा एक समन्वय साधला. यासाठी मी तुमचे मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार. थँक्यू.